हॅलो सगळ्यांना, कसे आहात? मजेत ना? तुम्हा सर्वांचे माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आज मी सायंकाळपासूनचे तर रात्री झोपेपर्यंतचे माझी रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. इथे सुरुवात केली आहे मी स्वयंपाकाची, कारण 8:30पर्यंत आम्ही जेवायला बसतो. आधी तर खूप लवकर जेवायला बसत होतो, पण आता जरा थोडं लेट होतं मुलांमुळे. आज जेवणमध्ये बनवते शेवभाजी. त्यासाठीच मी इथे मिक्सरला वाटण काढून घेते टोमॅटो आणि कांद्याचे, कारण टोमॅटो आणि कांदेवाली शेवची भाजी आम्हाला आवडते आणि अवनीची तर शेवभाजी फेवरेट आहे. म्हणून मी आठवड्यात 2 वेळा तरी शेवभाजी करतेच. एका साईडला भाजीचा मसाला तळला जातो आहे, तोपर्यंत दुसऱ्या साईडला खिचडी लावली आयूसाठी. आणि आईसाठीच यांनी ग्रेप्स पण आणले होते, ते मिठाच्या पाण्यातून काढून घेतली, कारण त्याचं तोंड एवढं आलं आहे की खूप लाल झालं आहे आणि त्याला काहीही खाता येत नाही आहे. म्हणजे तिखटच नाही तर गोड पण खातो आहे ना, तरी त्याला टोचलं जातं आहे. म्हणूनच मी त्याच्यासाठी ही पातळ पातळ खिचडी लावली आहे. डायरेक्ट गिळता यावी म्हणूनच पातळ केली, कारण 2-3 दिवस झाले त्याने काहीच खाल्लं नाही. तसं त्याला दूध पोळी वगैरे पण आवडते, पण तेही पोळी त्याला टोचली जाते म्हणून तो काहीच खात नाही आहे. आणि अवनी गेली होती खाली खेळायला आणि खेळून आल्यानंतर तिला लागते भूक. तर आल्या आल्या मला म्हणते की मला जेवण पाहिजे. मग माझंही रेडी झाली होती, भाजी पोळी तयारच होती आणि आमचा पण जेवणाचा वेळ झालाच होता. तर मग सगळ्यात आधी तर मी आयूची खिचडी काढून घेतली. म्हटलं आधी त्याला सुरुवातीला भरवते, खाल्लं तर बरंच वाटेल मला. त्याचबरोबर सगळ्यांना जेवण पण वाढून दिले आणि मी नंतर बसणार होते, कारण मला आयूला भरवायचे होते. तसं तर रोज आयू हाताने पण खाऊन घेतो, नाहीतर मग मी माझ्यासोबत भरवते. म्हणजे मी जेवण करत असताना त्याला खाऊ घालते आणि काही आवडीचं असेल तर तो हाताने पण खातो. पण आता 2 दिवस झाले त्याला काही जेवण करावं असं वाटत नाही, म्हणून म्हटलं चला आज मी त्याला भरवते. आणि थोडी पातळ पातळ खिचडी होती, तर म्हटलं चावायची पण गरज नसणार, तर फक्त गिळेल, मग खाणार तर बरंच होणार म्हटलं. मग आधी थोडं 2-3 घासाने खाल्ली, त्यानंतर म्हटलं हा खातो आहे तर मग मी माझं पण जेवण घेतलं सोबत करायला. आणि असं पण ज्या घरात लहान मुलं असतात ना, त्या घरची लेडीज तरी लेटच जेवते, कारण आधी मुलांना खाऊ घालावं लागतं. नाहीतर मग जेवण करत असताना मुलं त्रास देतात, मग त्यामुळे लेडीजचं जेवणही थोडं लेटच होते. तसंच माझं पण होतं. सगळ्यांचे जेवण झालंच होतं, आम्हीच दोघं बाकी होतो, कारण आईला थोडं हळूहळू खाऊ घालावं लागत होतं, म्हणून थोडं त्याला वेळ लागत होता. मग त्याचबरोबर माझं पण चालूच होतं. जेवण झाल्यावर माझे काम असते, जे किचनचं सामान जो जेवढा जेवणासाठी नेलेला असतो हॉलमध्ये, तो सगळा परत किचनमध्ये आणायचा. कधी कधी तर आम्ही मस्त आणून देते सगळं सामान, आणि आई पण तिला बघून बघून करतो. पण मुडावरती असतं मुलांचं, मूड असलं तर मग सगळे कामं करतात, नाही तर मग काहीच नाही. आणि जेवण झाल्यावर त्यांचं खेळणं पण चालू होतं. ते दोघं तिकडे खेळत होते, तोपर्यंत मी झाडू मारून घेतला. आणि जेवणानंतरच किचन ओटा किंवा गॅस शेगडी, जो किचन ओट्यावरती जो सगळा कचरा वगैरे पडलेला असतो तो भरून घेते एका पिशवीत. कारण कधी कधी असं होतं की जर हे लेट येत असतील ना, तर मग मी आधीच आवरून पण ठेवते. नाहीतर मग जेवायला वेळ झाला ना, तर मग जेवण झाल्यानंतरच मला पुसावे लागते. आणि जेवणाच्या वेळी बराच पसारा पण काढला जातो, मग तो नंतर आवरायला आपला वेळ जातो. म्हणून मग आधी सगळी भांडी बेसिंगमध्ये गोळा करायची आणि एका साईडने सगळं सामान आधी ठेवायचा पुसून वगैरे, आणि त्यानंतर मग किचन ओटा साफ करायचा. ते सगळं क्लीन झालं का मग फक्त भांडीच असतात घासायची. भांडींचं पण सगळ्यात आधी तर मी सगळं खरकटं काढून घेते, म्हणजे पटापट घासले पण जातात आणि धुवायला पण तेवढा वेळ लागत नाही. आणि आज पण रोजच्या प्रमाणे बरीच भांडी जमा झाली होती. घरात माणसं 5 असू दे किंवा 10, मात्र भांडी तेवढीच निघतात. एक आहे, पण रात्रीची कितीही भांडी जमा होऊ दे, मी रात्रीची भांडी रात्रीच घासून घेते, कारण सकाळी उठल्या उठल्या ती भांडी घासावीशी वाटत नाही. आणि जर रात्रभर भांडी ठेवली ना, तर मग कॉक्रोच वगैरे होतात. आणि रात्रीचे किचन साफ दिसले ना, तर मग आपल्यालाही बरं वाटते. आणि शक्यतो रात्री किचन क्लीन करूनच झोपावे. सकाळी उठल्यानंतर ते बघायलाही बरे वाटते. आणि सकाळची जी काही कामं आपल्याला करायची असतात ती जास्त लेट पण नाही होत, म्हणजे उठल्या उठल्या आधी डायरेक्ट त्याच कामाला लागतो आपण. आणि भांडी घासून झाल्यानंतर माझे काम असते ते हळदीचे दूध बनवायचे, कारण आमच्या घरात अवनीच्या पप्पांना, अवनीला आणि आईला तिघांना पण हळदीचे दूध आवडते. आई तसं थोडंच पितो, पण त्या दोघांना बघून बघून त्याला पण पिण्याची सवय झाली आहे. तसं तर झोपायच्या आधी सगळ्यांनीच थोडं थोडं तरी हळदीचं दूध प्यायलाच हवं, कारण हळद ही अँटीबॅक्टेरियल असते. आणि जर आपल्याला खोकला सर्दी सारखा होत असेल तर तोही होत नाही, किंवा ताप असेल एखाद्याला सारखा ताप पण असतो, तर त्यांनी रोज ते हळदीचं दूध प्यायलाच हवं. आणि आमच्या घरात तरी रोजचेच रात्रीचे झोपायच्या आधी हळदीचे दूध पिलेच जाते, म्हणजे ते आम्हाला सवय झाली आहे. तसं तर मी फार कमीच पिते, कधीतरीच पिलं जातं माझं, पण ते तिघं पण रोज रात्रीचं पितातच. अगदीच एखाद्या दिवशी दूध नसेल, संपलं असेल, तर त्या दिवशीच नाही होत, नाही तर मग रोजचंच हळदीचं दूध होतंच. त्याचप्रमाणे माझे रात्रीचे शेवटचे काम असते ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजत घालायचे. बऱ्यापैकी तर अवनीचे पप्पाच घालतात, पण कधीतरी मग त्यांना कंटाळा आला तर ते मला सांगतात. आणि जिरा आणि मेथी पण पाण्यात भिजत घालतो. चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.